आमचंही कार्यालय हे 2 महिने झाले तयार होऊन आणि पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे आला त्यावेळेस मलाही नाकारता येत नव्हतं. मी काय जास्त कधी माईकवर बोलत नाही, पण आज खरंच तुम्ही संधी दिली म्हणून मी आज माईकवर बोलतोय. तर बोलण्याचं धाडस का केलं, कुठंतरी आपण तुझं थोडंसं धाडस केलं पाहिजे आणि आपल्या मनात म्हणजे जे काही व्यक्त असेल ते व्यक्त केलं पाहिजे. अध्यक्ष व्हायचे अध्यक्षांचा काही विषय नाही, डोक्यात कधी राजकारण नव्हतं. आमचे आई वडीलही कधी राजकारणात नव्हते. आम्ही कष्टातून आज वर आलेलो आहोत. आम्हाला राजकारणाचा कसलाही गंध नाही आणि आमच्या कुणाच्या लोकांचा कधी राजकारणात आलेलो नाही. आमची पिढी म्हणजे आमच्यापासून सुरुवात झालं हे राजकारण. कारण आम्हाला लोक तिकीट मिळू देत नव्हते, पण कसं तिकीट मिळवायचं, कसं राजकारण करायचं आणि कसं निवडून यायचं हे आम्ही लोकांना दाखवून दिलं. म्हणून हे राजकारण करत होतो. काय नाही, राजकारणाचा आणि आपल्या दिंडीचा ह्यात काहीही संबंध नाही. आणि इंदापूरपेक्षा आणि 3 किलोमीटर लांब आहे. आम्ही राजकारण गावात करतो आणि इंदापूर नव्हे, हे इंदापूर वस्तीवर आहे. आम्ही हे राजकारणाचं स्टेज नव्हे. मला राजकारणाबद्दल काही तर बोलायचं नाही, फक्त तुमच्या दिंडीला मला सहकार्य करायचं होतं. आणि आता कसं आहे, एक योगायोग म्हणायचा, हे शेख मोहम्मद महाराज आणि हे आम्ही जावेद शेख, नासिरभाई शेख हे आमच्या घरच्या 8 शेख असल्यामुळं कुठेतरी मनात पावना आल्या आणि तुम्हाला कसलंही नाकारलं नाही आणि मनात कुठलीही शंका नाही. आम्ही फक्त एकच विनंती केली होती आलेल्या काल सुरुवातीला आपल्या लोकांना की इथं फक्त स्वच्छता राखा, घाणगुण करू नका. कारण लोक ह्याच्यामुळे आपल्याला थारा देत नाहीत. घाण केल्यानंतर परत माणूस म्हणतो की नको यांना परत यांना थांबायला नको, कारण आपल्याला हे जातात निघून आणि आपल्याला मित्रांनो असत. आम्ही कुठलंही मानधनी कृपयाचं केलं नाही आणि सांगितलं नाही आणि इथलं पुढेही आम्ही करणार नाही. आमचं सहकार्य तुम्हाला आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला करत ज्या ठिकाणी आपण जातात त्या ठिकाणी स्वच्छता त्या ठिकाणी झालीच पाहिजे. लक्षात घ्या, अतिशय चांगला मंत्र ते आपण दिलेला आहे. मनापासून धन्यवाद. योगा योग आहे म्हणून खऱ्या अर्थानं मी आपला परत एकदा समस्त वारकऱ्यांच्या वतीनं पालखी संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याच्या वतीनं मी निश्चितपणे मोहम्मद महाराजची प्रार्थना करतो की आपलं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदात जावं. आपल्या हातून समाजाची सेवा, या देशाची सेवा, सर्व गोरगरीब जनतेची सेवा करो. हे करण्यासाठी परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो अशी संत शेख मोहम्मद महाराज यांनी आपल्याला प्रार्थना करतो. आणि आम्ही सर्वजण आपल्या पायाशी आपल्या या सेवेबद्दल या ठिकाणी नतमस्तक होतो. या ठिकाणी परंतु आज पूर्ण फार महत्वाचं आहे. संदीप चाकणीनं मला पहिल्या दिवसापासून म्हणजे काही गोष्टी ज्या आल्या ते बोला असं सांगितलेलं होतं. खरं तर ज्यावेळेस कार्यालय सुरू करून 2च महिने झाले, परंतु या 2 महिन्याच्या कार्यालयानंतर मला वाटतं तुमच्याकडे येणारी ही पहिली पालखी असते. तुमच्या कार्यालयात सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पहिल्यांदा आले. तुम्ही म्हटलात राजकारण काय तुमचा विषय नाही, परंतु संत शेख मोहम्मद महाराज एक अत्यंत वेगळी अद्भुत शक्ती असणारं संत त्या ठिकाणी होऊन गेलेले. 1560 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1650 पर्यंत 90 वर्षाचा जो कालखंड होता, ज्या कालखंडामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांनी कार्य केलं तो कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता. आणि त्या कालखंडामध्ये मानवता काय आहे, मनुष्याचं जीवन किती महत्वाचं आहे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळा समाज एक आहे आणि सगळ्या ईश्वर सगळ्यांचा एकच आहे, हे 1560 साली जन्मलेले संत शेख मोहम्मद महाराज यांनी पुढे जाऊन सांगितलं. आणि संत शेख मोहम्मद महाराजांचा अध्यात्म पाहून, संत शेख मोहम्मद महाराजांचा संप्रदायाचा अभ्यास पाहून, त्यांची अभंगवाणी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी संत शेख मोहम्मद महाराजांना गुरु करून घेतलं. वायरे तालुका आष्टी जिल्हा बीड इथून संत शेख मोहम्मद महाराजांना त्यांनी श्रीगोंद्यात आणलं आणि संत शेख मोहम्मद महाराजांना इनाम त्या ठिकाणी दिला.
आणि तुम्ही इथे हे जे सगळं कार्य तुम्ही करताय ते कार्य मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणारं कार्य, संप्रदायाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणारं कार्य, सर्व धर्म समभावाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणारं कार्य तुम्ही करत राहावा, अशा प्रकारचं मालोजीराजेंनी त्यावेळेस प्रोत्साहन त्यांना दिलं. आणि संत शेख महमूद महाराजांनी अनेक ग्रंथाचं लिखाण केलं. सुफी संतांनी जे लिखाण केलंय ते अरेबियन भाषेमध्ये आहे आणि संत शेख महमूद महाराजांचं लिखाण जे आहे ती पूर्वीची मूडी आणि आताची मराठी या भाषेमध्ये सगळं साहित्य त्यांचं आहे. दुर्दैवाने या ठिकाणी संत शेख महमूद महाराज अनेकांना कळलेच नाहीत अजून. हे आपण सगळ्यांनी जरा गांभीर्याने ऐकाय. एक विषय महत्वाचा तुमच्या समोर. हा काही तथाकथित स्वतःला वारकरी हिंदूंचे रक्षण करते असे समजणारे काही तथाकथित माणसं सोशल मीडियावरती सद्गुरू संत शेख महमूद महाराजांच्या विषयी चुकीचं लिखाण करतायत. विठ्ठलाचा महमदांचा काय संबंध? एका नालायकानं ते लिहिलं माझं वय वर्ष 36 आहे, मी कोणत्याच महाराजाकडून संत शेख महमूद महाराजांचं नाव ऐकलं नाही. हे महमद महाराज कुठून आले, आमच्या धर्मात घुसायला लागले? त्या नालायक माणसांना मला एवढंच सांगायचंय, औरंगजेबानं ज्या संताच्या पुढे गुडघे टेकवले ते संत शेख महमूद महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंडपाला देहूला आग लागली, तो श्रीगोंद्यातून मंडप विझवणारे संत शेख महमूद महाराज आहेत. आणि सगळे धर्म एक आहेत, सगळ्यांचा ईश्वर एकच आहे हे ज्या काळात सांगणं शक्य नव्हतं त्या काळात सांगणारे देखील संत शेख महमूद महाराज आहे. त्या संत शेख महमूद महाराजांनी अखंड विश्वाच्या कल्याणासाठी त्यांचं जीवन घालवलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर संजीवन समाधी घेणारे या महाराष्ट्रातले संत कोण असतील तर ते सद्गुरू श्री संत शेख महमूद महाराज. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्या तुंडी वेद बोलवले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मातीची भिंत चालवली. त्यानंतर जर अध्यात्मात चमत्कार कुणी दाखवले असतील तर ते संत शेख महमूद महाराजांनी दाखवलेले आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनंतर संजीवन समाधी घेतली. त्यांची संजीवन समाधी जी झाली त्याला 374 वर्ष झाले. यावर्षी 374 वर्ष त्यांच्या संजीवन समाधीचं आहे. आणि कुणीतरी 36 वर्षाचा उठतो तो सांगतो महमूद महाराजांच्या विषयी काहीच ऐकलं नाही. जर तुम्ही सोशल मीडियावर खेळता तर अरे गुगलवर जा आणि फक्त संत शेख महमूद महाराज टाका, अख्खे संत शेख महमूद महाराज तुम्हाला वाचायला मिळतील. परंतु ते न करता धार्मिक भावना भडकवायच्या, जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, अशी काही नालायक माणसं त्या ठिकाणी हे काम करतायत. काल रात्री आम्ही उशीर आलो त्याचं कारण तेच होतं की काल रात्री यात्रा उत्सव समितीचे उपाध्यक्ष अशोक बाप्पू आळेकर, हरिभक्तीपरायण अशोक बाप्पू आळेकर यांच्या नावानं काल इंदापूर पोलीस स्टेशनला सोशल मीडियावरती संत शेख महमूद महाराजांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणारे. अरे महाराजांचं तुम्हाला काय समजले? महाराज ज्यांना महाराज समजले नाही त्यांनी जाणीवपूर्वक महाराज समजून न घेता जातीयता निर्माण करायची आणि एका सगळ्या समाजाच्या अखंड समाजाच्या कल्याणासाठी ज्यावेळेस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या काळात जीवन झिजवलं त्या संत शेख महमूद महाराजांच्या विषयी चुकीचं लिखाण केलं म्हणून त्यांच्या विरोधात रात्री आम्ही फिर्याद दाखल केली इंदापूर पोलीस स्टेशनला. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि हेही सांगतो की ती फिर्याद पाहून मला एक खात्री आहे की वारकरी संप्रदायावरती विश्वास असणारा जो हा काय पंढरीच्या दिशेने सगळा वारकरी आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याला पंढरीला जाता येत नाही मात्र तो पंढरपूरच्या पांडुरंगावरती पंढरीश परमेश्वरावरती सगळ्या संतांवरती प्रेम करतोय, तो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये या लोकांच्या विरोधात फिर्यादी दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आणि संत शेख महमूद महाराजांच्या विरोधात लिहिलं हे किती चुकलं आपलं याचा पश्चाताप त्या मंडळींना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी काल ती फिर्याद दाखल झालेली आहे. पुढे जाऊन अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपण शांततेच्या मार्गाने संत शेख महमूद महाराजांनी दिलेल्या मार्गाने आपण जाण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करणार नाही. आपण कुठेही कायदा हातात घेणार नाही. पोलिसांना मी रात्री सांगितलं, ते म्हणत होते श्रीगोंद्याला केस दिली, तर म्हणलं इंदापूरला संत शेख महमूद महाराजांचे ज्यांना गुरु ज्या महाराजांनी मानलं होतं मालोजीराजेंनी त्या राजेंच्या भूमीमध्ये आम्हाला फिर्याद द्यायची
म्हणून रात्री आपण या पोलीस स्टेशनला ती फिर्याद दिलेली आहे आणि पुढची कारवाई जी आहे ती शांततेच्या मार्गाने आपण करणार आहे. आपल्याला संत सेठ महाराजांनी दिलेला शांततेचा मार्ग आहे, त्याच मार्गावरती चालायचंय. मात्र शांततेच्या मार्गाने सुद्धा बंदोबस्त करता येतो. वारकरी संप्रदायाच्या मार्गाने जायचंय. काल केस दाखल होत असताना मला मार्गदर्शन केलं की वारकरी संप्रदायाची जी मंडळी शांततेचा मार्ग त्यांना सांगितलं. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, भले तो देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी, हेही आम्हाला तुकाराम महाराजांनी शिकवलेलं आहे. म्हणून फिर्याद घ्या, आम्हाला बाकी काय करायचं नाही. आणि आपल्याला अत्यंत शांतता, एकच सांगतो, शांततेच्या मार्गाने सुद्धा या प्रवृत्तीचा बंदोबस्त आपण करू शकतो. आपण जर आक्रमक होऊन जर वेगळ्या मार्गाने जायचा निर्णय केला तर त्या प्रवृत्तीला संधी मिळेल. आपल्याला कुठलीच संधी द्यायची नाही, कायद्यानंच बंदोबस्त करायचा, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि कायद्यानं बंदोबस्त करत असताना एक दिवस असा येईल की त्यांना पश्चाताप होईल, कुठून संत शेख मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं, हा पश्चाताप न होईल. एवढी काळजी आपण सगळे मिळून घेऊ. बाकी या विषयावरती एवढंच आपण फार त्याच्या जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय जय विठ्ठल. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबाचे. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत
चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जागी संत जन तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप मन हा मुगरा मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही पुनरपि संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हे शेवंती देव भगवंती मन हे शेवंती देव भगवंती पुनरपि संस्कृती पुनरपि संस्कृती येणे नाही पुनरपि संस्कृती येणे नाही येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हे तुळशी देव ऋषिकेशी मन हे तुळशी देव ऋषिकेशी पुनरपि जन्मा पुनरपि जन्मा येणे नाही पुनरपि जन्मा येणे
ऐसा जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा 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 ऐसा जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुझा वास भावा वैकुंठासी तुझा वास भावा वैकुंठासी वैकुंठासी मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही पुनरपि संसारा येणे नाही मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपालना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था
अनाथांच्या नाथा तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो. सद्गुरुराया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश, स्वामी असे स्वयं प्रकाश, जा पुढे उदास चंद्र रवी, जा पुढे उदास चंद्र रवी, जा पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा, रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, स्वप्रकाश रूपा नेणे वेद. तुझे नमो, तुझे नमो, स्वप्रकाश रूपा तुझ नमो, तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो. परब्रह्मा तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तुझे नमो तुझे नमो तयाचे परिणाम सदा मुखी तुझे नमो तुझे नमो तुझे नमो लागोनिया पाया विनवितो तुम्हारा
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळे बोला मुखे नाम विठ्ठलाचे लागोनिया पाया विठ्ठल 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 बोला विठ्ठल 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 बोला विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळे बोला मुखे नाम विठ्ठलाचे लागोनिया पाया कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळे बोला मुखे नाम विठ्ठलाचे लागोनिया पाया सकळांसी येथे आहे अधिकार सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखे नाम विठ्ठलाचे लागोनिया पाया तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका
का म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुग्रंथी बोलिएले, ऐसे बहुग्रंथी बोलिएले, ऐसे बहुग्रंथी बोलिएले। लागुनिया पाया विनवितो तुम्हारा, लागुनिया पाया विनवितो तुम्हारा। करे ठाणे बोला मुखे नाम विठ्ठलाचे, लागुनिया पाया विनवितो तुम्हारा, लागुनिया पाया। सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये। वेणु वाजवी वृंदावना, वेणु वाजवी वृंदावना, वृंदावना बोधने चारिता है। सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, 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 रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये। ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण, ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण, वाजवी वेणू। ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण, वाजवी वेणू। विधी वेधले विधि विधले आमुचे तन मन हो माये। सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, 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 सावळा गे माये। चारी हाती घेऊन काठी, बोधने चारी हाती घेऊन काठी, वैकुंठीचा सुकुमार, वैकुंठीचा सुकुमार, गोपवेशे जग जेठी, वैकुंठीचा सुकुमार, बोधने चारिता है। सावळा गे माये, रूपे
गे माये सावळा गे माये सावळा गे माये सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये एका जनार्दनी फुलवी गवळणी फुलवी गवळणी एका जनार्दनी फुलवी गवळणी फुलवी गवळणी फुलवी गवळणी फुलवी गवळणी एका जनार्दनी फुलवी गवळणी फुलवी गवळणी जनार्दनी फुलवी गवळणी एका जनार्दनी फुलवी गवळणी करती तन मनाची ओवाळणी 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 ओ माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये वेणु वाजवे वृंदावना वेणु वाजवे वृंदावना वृंदावना गोधने चारिता है सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये सावळा गे माये सावळा गे माये देखुनिया तुझा रूपाचा आकार देखुनिया तुझा रूपाचा आकार पांडुरंग आमाची कवी पांडुरंग आमाची कवी तुमचे अभंग तुमचे कवी नाम गजरादो रंग नाम गजरादो रंग सोही मार्यात कशी डोळे मोठे लघु पंढरी सामानात दरजे
पंढरपूर चालला नामाचा नामाचा चक्रधर वैजयन्तिधर शंख चक्रधर वैजयन्तिधर शंख चक्रधर वैजयन्तिधर शंख चक्रधर वैजयन्तिधर पीतांबरधर गोवर्धनोद्धर पीतांबरधर गोवर्धनोद्धर तुलसी माला शोभित गाळा तुलसी माला शोभित गाळा गरुड गमन हरि पंकज नाभा 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 विठ्ठलाय रे पंढरी राया विठ्ठलाय रे पंढरी राया विठ्ठल पांडुरंग 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 हस्तकलिंगा स्वरूपलिंगा हस्तकलिंगा स्वरूपलिंगा रूपा बांगा सज्जन संगा रूपा बांगा सज्जन संगा यदुकुल तिलका मन्मथ जनका यदुकुल तिलका मन्मथ जनका पतित पावना दीन दयाळो पतित पावना दीन दयाळो पतित पावना दीन दयाळो पतित पावना
त्रिभुवन रूपा विश्वस्वरूपा त्रिभुवन रूपा विश्वस्वरूपा भवभयतापा हरिति पापा भवभयतापा हरिति पापा रुक्मिणीकान्ता रूपानन्ता रुक्मिणीकान्ता रूप अनन्ता रुक्मिणीकान्ता रूप अनन्ता रुक्मिणीकान्ता रूप अनन्ता जननी जनक तुझे मावकलेना जननी जनक तुझे मावकलेना जननी जनक तुझे मावकलेना जननी जनक तुझे मावकलेना विठ्ठला रे पंढरी राया विठ्ठला रे पंढरी राया विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अंगारंगान सांडली ग देही विठाई नांदली गाठ भंगा बांधली ग देही विठाई नांदली विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला जिथे जाईन मी सोबतीला तू संगतीचा योग दिला भक्तीची बोलून भाषा जगण्याचा लोभ दिला घनात उन्हात पाऊस पाण्यात वाऱ्याने वाऱ्यात तू 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 ध्यानात मनात कण कणात घरांगणात तू 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 माझ्या गाण्यात तू गाण्यात तू हे हे भावनात तू महाराजी लाग्यो रे जी सारा सावरा लाग्यो जी नजरा अंबरनू जावे तेरे तारे बिच तू ही दिसे जी विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला अल्लाह मेरे मौला अल्लाह हो मेरे मौला हो मेरे 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 देखा तुझे ही मैंने नबी में वही पा लिए है मक्के मदीने अल्लाह हो मेरे मौला हो मेरे अल्लाह हो मेरे मौला हो मेरे मौला हो रंग पंचे निन्ने नीने नन्ना कन्नड़ीगा शोभाई
राखे एक शाते शोभारी एक ठिकाणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल
संध्याकाळी